सुरुवातीला आपल्या डिलिव्हरीची डेट जाणून घेण्याची खूप जास्त उत्सुकता असते. आता ही जी डिलिव्हरीची डेट आहे ही तुम्ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. सगळ्यात सोपी आणि खूप इफेक्टिव्ह अशी पद्धत कोणती असेल तर ती आहे तुमची जी काही लास्ट पिरियडचा डेट होती किंवा जी LMP होती तर त्यामध्ये तुम्हाला 9 महिने आणि 7 दिवस ऍड करायचे आहे आणि जे काही 7व्या दिवशी डेट असेल तर ती असेल तुमच्या डिलिव्हरीची डेट. पण हे लागू होतं फक्त रेग्युलर पिरियडच्या बाबतीमध्ये. ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक बेस्ट ऑप्शन असतो ते म्हणजे सोनोग्राफी. जोपर्यंत तुम्ही सोनोग्राफी करत नाही तोपर्यंत तुम्हाला ही जी काही तुमच्या डिलिव्हरीची डेट आहे ही कॅल्क्युलेट करणं तेवढं सोपं नाही. फर्स्ट डिलिव्हरीमध्ये तुम्हाला ही जी काही डिलिव्हरीची डेट आहे ही मिळते आणि त्यानंतरच्या पुढच्या सोनोग्राफीमध्ये थोडीफार यामध्ये चेंज हा होऊ शकतो. पण जर तुमचे इरेग्युलर पिरियड्स असतील तर सोनोग्राफीमधून मिळणारी जी डेट आहे ही डेट तुम्हाला समजणं किंवा ती डेट तुम्ही लक्षात घेणं हे गरजेचं आहे. आणि आणखी एक ऑप्शन असतो ते म्हणजे गुगलवरती जे EDD कॅल्क्युलेटर्स मिळतात, एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेटचे कॅल्क्युलेटर मिळतात, ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची लास्ट पिरियड डेट टाकायची असते आणि त्यानुसार ते तुम्हाला तुमची डिलिव्हरीची एक्सपेक्टेड डेट देतात. तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. गुगलवरती जाऊन EDD कॅल्क्युलेटर तुम्ही सर्च करा आणि तिथे तुमची लास्ट पिरियडची डेट आहे ती टाका आणि जी डेट तुम्हाला मिळेल तर ती असेल तुमच्या डिलिव्हरीची डेट.